नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. आगामी ईद ए मिलाद तसेच येणाऱ्या विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शहरातील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी, शांतता कमिटीचे सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आगामी सर्व सण अत्यंत उत्साहात, शांततेत आणि परस्पर सौहार्द राखून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, शहर काझी सलीमुद्दीन मिसबाही, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, युवा नेते अमोल शिंदे तसेच सर्व आदरणीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, भूषण शिंकर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. येवल्याची ही जुनी एकोपा आणि बंधुभावाची परंपरा यंदाच्या सणामध्येही अशीच कायम राहील असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. आज येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी येवला शहर काझी, त्याचबरोबर माननीय नगराध्यक्ष महोदय, सर्व शांतता समितीचे सदस्य हे सर्व उपस्थित होते. यामध्ये आगामी ईद ए मिलाद व गणेशोत्सव या दृष्टिकोनातून बैठक घेण्यात आली. सन्माननीय नगरसेवक, इतर पदाधिकारी यांनी जे काही आवश्यक त्या सूचना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार नगरपालिका प्रशासन, त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी होते त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस विभागामार्फत सुद्धा दोन्ही सणाची उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या ज्या मार्गावर मिरवणूक जात आहे त्या मार्गाचं सर्वेक्षण करणे, आवश्यक ती वीज तारा अथवा त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही उत्सवांसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त येवला शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे उपलब्ध आहे. या निमित्ताने मी ईद ए मिलाद व गणेशोत्सव या दोन्ही सणाच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज येवला शहर पुलिस स्टेशन की जानिब से शांतता कमेटी की बैठक आयोजित की गई, जिसकी सदारत माननीय प्रांत अधिकारी साहब गाडवे साहब इन्होंने की और यहाँ पर नगराध्यक्ष साहब वगैरह सब हाजिर रहे और शहर के तमाम अमायदीन भी इसमें हाजिर रहे। और ईद मिलादुन्नबी जो है 26 अगस्त को सुबह 9 बजे ये इसका आयोजित किया जाएगा, जिसके लिए पुलिस प्रशासन ने वादा किया है कि इसके लिए तैयारियां मुकम्मल हो चुकी है। और इसके लिए मैं पुलिस प्रशासन का और तमाम शहर के अधिकारियों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और इस बात का तमाम से आह्वान करता हूं कि शांति के साथ जुलूस मनाया जाए, कोई किसी तरह के किसी को तकलीफ ना पहुंचे। बस इन तमाम बातों के साथ मैं अपनी रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.